सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो फळा आहे आयताकृती आहे आणि त्याच्या मधोमध जर एक रेष ओढली आणि इकडला भाग जर इकडल्या भागावर टाकला तर तंतोतंत जुळेल. तर मग ह्या मधल्या रेषेला काय म्हणायचं? एकदम बरोबर आहे, सममित. तर आज आपल्याला नवीन प्रकरण शिकायचं आहे, सममिती. 22वं प्रकरण तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये उघडा. अतिशय सोपं आणि इतकं सहज समजलं असं प्रकरण आहे. पहिली दुसरीचे मुलंसुद्धा जर वाचले तर त्यांनासुद्धा येईल. मग तुम्ही हे 22वं प्रकरण एकदा तुमचं तुम्ही वाचा आणि तुमचे तुम्ही सगळे प्रश्न सोडवून पहा. थोडंसं एक भाग समजावून सांगतो हा मुलांनो, महत्त्वाचं आहे बरं का. आपल्या काही भौमितिक आकृत्या आहेत, त्याच्यात सममिती अक्ष काढल्यानंतर त्याचे समान भाग होतात का नाही, ती आकृती सममिती आहे का नाही हे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया विषमभुज त्रिकोण. म्हणजे ही बाजू 5 सेंटीमीटर, ही बाजू 7 सेंटीमीटर, ही बाजू 9 सेंटीमीटर. विषमभुज बाजू सारख्या नाहीत, मग ह्याला कुठंही सममित अक्ष येत नाही, म्हणून ती आकृती सममिती आकृती नाही. त्याच्यानंतर समभुज त्रिकोण. ह्या बाजूचं माप, ह्या बाजूचं माप, ह्या बाजूचं माप सारखं आहे. तर या समभुज त्रिकोणामध्ये जर समजा आपण असा एक सममिती अक्ष जर काढला तर इकडला भाग इकडं पडतो आणि मॅच होतो. तसंच इकडून पण एक सममिती अक्ष जर आपण काढला तर इकडला भाग इकडं मॅच होतो. अगदी त्याचप्रमाणे इकडून सुद्धा एक सममिती अक्ष जर काढला तर तिकडला भाग इकडं पडतो. म्हणून समभुज त्रिकोणाला सममिती अक्ष असतात 3. वर्तुळाच्या मधोमध जाणारी रेषा म्हणजे व्यास, आणि वर्तुळाला असंख्य व्यास असतात. हे व्यास म्हणजेच सममिती अक्ष असतात. म्हणून वर्तुळाला असंख्य सममिती अक्ष आहेत. ह्याच्यात तरी 3च, ह्याच्यात कितीही काढता येतात. त्यानंतर ही पतंग आकृती. या पतंग आकृतीमध्ये मधोमध एक सममिती अक्ष जर काढला तर इकडली बाजू इकडं टाकलं तर तंतोतंत मॅच होतंय, म्हणून सममिती अक्ष एकच. समद्विभुज त्रिकोणामध्ये सुद्धा एकच आहे. वरून जर एक सममिती अक्ष जर काढला तर इकडली बाजू इकडं टाकली दुमडून तर ती मॅच होती. चौरस. हे चौरस आहे. चौरसामध्ये बघा, ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत टाकलं तिकडून इकडं मॅच होते. इकडून इकडं जर टाकलं तर इकडला भाग इकडं मॅच होते. मधोमध जर काढलं तर इकडं मॅच होते. इकडून इकडं काढलं तर वरून खाली मॅच होते. म्हणजे इथं 1, 2, 3 सममिती अक्ष चौरसाला आहेत आणि 4 आहेत. आलं का लक्षात? बाजूचे 2 आणि कोपऱ्याचे 2 अशा प्रकारे 4 सममिती अक्ष हे चौरसाला आहेत. सगळ्यात जास्त चौरसाला, पतंगाला आहे एकच, सगळ्यात जास्त वर्तुळाला असंख्य आहेत. समभुज त्रिकोणाला 3, समद्विभुज त्रिकोणाला फक्त एकच. आयत. चौरस पाहिला. आयतामध्ये आडवी जर अशा पद्धतीचं एक सममिती अक्ष काढला तर वरचा भाग दुमडून खाली टाकला तर मॅच होते. उभं जर काढला तर तिकडला भाग इकडं मॅच होते. म्हणजे आयताला 2 सममिती अक्ष आहेत. अशा प्रकारे आपण काही भौमितिक आकृत्या पाहिल्या आणि त्याचे सममिती अक्ष पाहिले. त्याचप्रमाणे इंग्रजीचे काही अल्फाबेट आहेत, ते अल्फाबेटसुद्धा त्यांना सममिती अक्ष असतो. उदाहरणार्थ H. या Hमध्ये मधोमध इथं जर एक सममिती अक्ष काढला आणि तिकडून इकडं जर दुमडून टाकलं तर तंतोतंत समान भाग होतात, 2 भाग होतात. चला आता या माहितीनंतर तुम्ही स्वतः सोडवा बरं पटकन. व्हेरी गुड. सोडवलं ना सगळं मुलांनो? होते ना सगळे प्रश्न सोपे? पहा, पुढीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे हे पहिला प्रश्न आहे. मग आता मला सांगा, सममित म्हणजे उभी किंवा आडवी किंवा तिरपी रेष ओढून 2 समान भाग होतील का? ह्याला जर असं ओढलं तर नाही होत, असं ओढलं तरी नाही होत, ह्याला असं ओढलं नाही होत, असं ओढलं नाही होत, ह्याला असं ओढलं नाही होत, असं ओढलं नाही होत. पण यमला जर अशा पद्धतीनं केलं तर तिकडून इकडं
तंतोतंत दोन भाग तयार झालेले दिसतील जे की एकमेकावर आदळतील, म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. 3चं वर्तुळ वहीमध्ये रंगवा, पुस्तकात उत्तरे रंगवू नका. आता दुसरा प्रश्न एकदम पहिल्या प्रश्नाच्या विरुद्ध दिलाय. पुढीलपैकी कोणते अक्षर इंग्रजी मुळाक्षर असममित आहे? मग आता ह्याच्यातलं कोणतं वर्णाक्षर असममित आहे? आता बघा, एला तंतोतंत मधून रेष ओढली तर दोन भाग तयार झाले. यूला तंतोतंत मधून रेष ओढली तर दोन भाग. व्हीला सुद्धा तसंच ओढलं तर दोन भाग तयार होतात. पण क्यूला आडवी वडा तिरपी कसंही ओढलं तरी दोन भाग होतच नाहीत, म्हणून असममित असलेलं दुसऱ्याचे उत्तर आहे पर्याय नंबर 2. पहा तिसरा प्रश्न. अगदी सोपे खूप सोपे प्रश्न आहेत बरं का मुलांनो. कुठंसुद्धा गणिताचे आकडेमोड नाही आहे, लांबलचक क्रिया करायची नाही, नुसतं सममित अक्षराची रेष ओढायची. किती सोपं आहे. तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या मुळाक्षराला सममितीचे 2 अक्ष आहेत? आता बघा बरं, हे तर प्रश्न किती आहेत. नुसते हो का हे दिले चित्र काढायचं, 2 सममिती अक्ष तयार होतात का? अरे किती सोपं आहे. आता बघा, डब्ल्यूला तंतोतंत मधून वडलं तरी एकच आहे, वायला तंतोतंत मधून वडलं तरी एक आहे, व्हीला सुद्धा एक आहे, आडवं होऊ शकत नाही, इथं नाही होत इथं नाही होत. पण एक्सला आडवं सुद्धा आहे आणि उभं सुद्धा आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर 2 सममित अक्षाचं उत्तर पर्याय नंबर 1. अरे वा, आता तर संख्या आल्यात. प्रश्न 4. पुढीलपैकी कोणते संख्याचिन्ह सममित आहे? आता बघा, वर्णाक्षर ABCD झालं, आता अक्षरे आले. अ आ इ ई सुद्धा येऊ शकते बरं का, त्याच्यामुळे सगळे बघा तुम्ही सराव करा. हे उभी रेष किंवा आडवी नाही होऊ शकत, हे उभी किंवा आडवी सममित नाही होऊ शकत, 5 उभं किंवा आडवं सममित होऊ शकत नाही. पण 4 तंतोतंत जर रेष ओढली तर इकडला आणि इकडला भाग समान होतो, म्हणून 5व्याचं उत्तर 4 हे पर्याय नंबर 3 मध्ये आहे. नाहीतर 4 आलं म्हणून 4ला रंगवताल. पहा बरं 5वा प्रश्न. काय दिले 5व्या प्रश्नात? तुमच्या कंपास पेटीमधील कोन मापक किती रेघा संदर्भात सममित आहे? आता तुमचं कंपास पेटी उघडा आणि त्या कंपास पेटीमधील तुमचं कोन मापक उघडा, जे अर्धवर्तुळाकार असते. बरोबर येणार आहे. अशा प्रकारे इथं अर्धवर्तुळाकार असलेलं तर प्रश्न विचारला आहे, हे किती रेषांमध्ये सममित आहे? 4 रेषामध्ये, 3, 2 का 1? तर तुम्ही जर बघितलात तर ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच रेषेनं सममित होईल. ह्या रेषेमुळेच तिकडला भाग इकडं आडवी होऊ शकत नाही, तिरपी नाही, काहीच नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 1. असं नाही 1 म्हणून पर्याय नंबर 1. गोंधळून जाऊ नका बरं, सोप्या प्रश्नात हेच होतंय. बघा बरं, आता तर तुम्हाला एक आकृती दिली आहे आणि प्रश्न काय विचारला आहे? सोबतची आकृती कोणत्या रेघेच्या संदर्भात सममित आहे असं विचारले. मग आता किती रेघा आहेत? अ, ब, क, ड अशा 4 रेघा आहेत. पण त्या रेघाच्या अगोदर ही नेमकी आकृती आहे कशाची हे तरी बघून घ्या. आकृती आहे समोरासमोर बाजूंची एक जोडी समान असलेल्या चौकोनाची. मग आता ह्याच्यामध्ये आडवी रेष तर बरोबर होणार नाही, कारण वरची लहान आणि खालची मोठी आहे. तिरपी रेष ही सुद्धा ड सममित होणार नाही, क सुद्धा होणार नाही. पण अ ही तंतोतंत होईल, कारण या बाजूचा मध्यबिंदू आणि ह्या बाजूचा मध्यबिंदूमधून गेलेली रेष आहे. आणि घडी जर पाडलं तिकडून इकडं जर आदळलं ह्याच्यावर, तर ही रेष ह्याच्यावर तंतोतंत आदळती, ही रेष ह्याच्यावर आदळती, ही सुद्धा ह्याच्यावर आदळती. म्हणून एकच रेषा आहे अ, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपा प्रश्न होता हा, फक्त मन लावून वाचा. पहा बरं 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही असं म्हणलेलं आहे? आता बघा, सममित नाही किती सोपं आहे. आता बघा, हे तर तुम्हाला माहिती आहे बघा, चौकोन ह्याला जर समजा असं जर रेष ओढलं तर तंतोतंत भाग होते. हे झेंडा ह्याला जर तंतोतंत असं जर केलं
तर तिकडला इकडं भाग आदळून एकरूप होऊ शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा पाकळीमध्ये इथून जर अशी रेष ओढली तर ही पाकळी आणि ही पाकळी दोन समान भाग झालेले दिसायला मिळतील. पण पर्याय नंबर 4 हे जे यस आहे हे असं केलं तरी समान होत नाही, असं केलं तरी होत नाही. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. 7व्याचं उत्तर 4 नंबरचं वर्तुळ रंगवायचं. झालं. पाहूया 8वा प्रश्न. चौरस ही आकृती किती रेघांसंदर्भात सममित आहे? मग आता बघा बरं, चौरस किती रेघांसंदर्भात सममित आहे? चारही बाजू सारख्या, चारही कोण काटकोण असतात. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आडवी एक रेष, ह्याच्यानं वरची बाजू खाली पडलं की सममित होत आहे. तसंच उभी एक रेष, इकडली बाजू इकडं टाकलं की सममित होत आहे. त्याचप्रमाणे हे कोपरेसुद्धा इकडून इकडं जर टाकलं तर सममित होतात. म्हणून याच्यामध्ये किती होतेत? 4. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 शब्द आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. महत्त्वाचं असं हे जे प्रकरण आहे परीक्षेत ह्याच्यावर 100% 2 तरी प्रश्न येतात बरं का. एक तर येतच पण दुसरा सुद्धा येईल. वर्तुळाला किती सममिती अक्ष असतात हे तर मी शिकवताना सांगितलं होतं. वर्तुळाला केंद्रबिंदूमधून जाणारी जी रेषा असते ती असते व्यास, आणि ते व्यासच वर्तुळाचे समान 2 भाग करतात. आणि वर्तुळाचे व्यास हे असंख्य असतात. म्हणून वर्तुळाला सुद्धा सममिती अक्ष असंख्य असतात. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा बरं 10वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती आकृती फक्त एकाच रेघेच्या संदर्भात सममित आहे? फक्त एकच रेघ. की तुम्हाला शिकवतानाच सांगितलेलं आहे. बघा आता हे काय लिहिले तर प्रत्येकाचे नावं लिहिलेत बघा आकृतीचे. हे चौरस आहे. चौरसाला तर आपण यापूर्वीच पाहिलं, आडवे 2, आडवा 1, उभं 1 आणि कोपरे म्हणजे इथं 4 आहेत, ह्याला 2 आहेत. आणि ह्याला सुद्धा कर्णाचे जे आहेत असे 2 आहेत. पण पतंग आकृती एकमेव अशी आहे की त्याला एकच आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा बरं 11वा प्रश्न. काय दिले? पुढीलपैकी कोणती आकृती 4 रेघांच्या संदर्भात सममित आहे? हे तर अगोदरच सांगितलं होतं, आत्ताच इतक्यात सांगितलं तुम्हाला. कारण चौरस ही एकमेव आकृती अशी आहे की तिला आडव्या रेषेनं सुद्धा सममित होतंय आणि तिरप्या रेषांनी सुद्धा सममित होतंय. म्हणजे याला 4 आहेत. आयताला फक्त आडव्याच रेषांनी होतंय आणि समभुज चौकोनाला तिरप्या रेषांनीच होतंय. म्हणून चौरस पर्याय नंबर 1 हे उत्तर करेक्ट आहे. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पहा बरं 12व्या प्रश्नात आकृत्या दिलेल्या आहेत आणि सांगितलंय पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही. त्यांनी तर ऑलरेडी रेषा ओढलेल्या आहेत. आता ह्या सममित अक्षावरून जर इकडून इकडं जर दुमडलं तर ह्या डोळ्यावर डोळा तंतोतंत येतो, ह्या स्माईलवर स्माईल येते आणि हे तर सममित आहे. हे सममित आहे. त्याचप्रमाणे हे सुद्धा सममित आहे. अगदी त्याचप्रमाणे ही मधली रेष तिकडली बाजू इकडं जर टाकली तर हे वर्तुळ वक्राकार रेषासुद्धा इथं मॅच होते. ही सुद्धा आहे. 3ही आहेत. म्हणजे नक्कीच आपलं सममित नसलेली 4 आकृती आहे. बरोबर आहे, कारण हा भाग डोळ्याचा इथं आहे आणि ते तिकडे आहे. असा दुमडल्यानंतर हा भाग इथं येईल, ते भाग इकडे येईल. हे सममित होत नाही. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 4चं वर्तुळ खूप 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 सोपं आहे. पहा बालमित्रांनो 13वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती आकृती
त्यावर दाखवलेल्या रेघांच्या संदर्भात सममित आहे म्हणलंय. आता आकृत्या दिल्यात आणि सममित अक्ष अगोदरच काढून ठेवला बरं का. काही ठिकाणी योग्य आहे, काही ठिकाणी अयोग्य आहे. ते कोणता योग्य आहे ते शोधायचं आहे. आता इथं सममित अक्ष काढलाय, मग मला सांगा वरचा भाग खाली जर दुमडला तर मॅच होईल का? नाही होणार. म्हणजे पर्याय नंबर 1 येणार नाही. पर्याय नंबर 3, ही इथं सममित अक्ष काढून ठेवलाय सीला, इकडून तिकडं नेलं तर इथं तर जे काहीच नाही आहे, म्हणून हे पण सममित नाही होत. मध्ये सुद्धा इकडं सममित अक्ष काढलाय, तिकडून इकडं काढलं तर ही सरळ रेषा, इकडं वक्राकार रेषा, हे सुद्धा येणार नाही. पण मध्ये तंतोतंत सममित अक्ष काढलेला आहे, वरून खाली जर भाग दुमडला तर याच्यावर हा भाग तंतोतंत आढळतो आणि 2 समान भाग होतात. म्हणून 12व्याचं उत्तर, 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 हे करेक्ट आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो, सममिती हे प्रकरण आपण 13 प्रश्न शिकून पूर्ण केलेलं आहे. पण मुलांनो, परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ह्या 13 प्रश्नासारखेच प्रश्न थोडंसं शब्दरचना बदलून येतात. म्हणून जास्तीत जास्त अभ्यास करा. मला विश्वास आहे की तुम्हाला ह्या प्रकरणावर जर परीक्षेत प्रश्न आले तर तुम्ही चुटकीसरशी हे प्रश्न सोडवताल आणि पैकीच्या पैकी मार्क घेताल. वर्तुळसुद्धा तंतोतंत छान रंगवणं हे फार महत्त्वाचं आहे बरं का मुलांनो. छानपैकी आज अभ्यास केलात आणि मन लावून सगळे प्रश्न समजून घेतलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.